काही कंट्रीजमध्ये पॉप्युलेशन हे ओव्हरफ्लो होतंय, तर काही कंट्रीचे गव्हर्नमेंट त्यांच्या सिटिझन्सला प्रोत्साहन देत आहेत जास्त मुलं करण्यासाठी. तर हे का होतंय किंवा ह्याच्या मागचं रिझन काय आहे हे जाणण्यासाठी आपल्याला डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी माहिती असणं महत्त्वाचं आहे. तर डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी ही आपल्याला एक्सप्लेन करते की पॉप्युलेशन 4 स्टेजेसमध्ये कसं कसं वाढत जातं. तर त्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे की बर्थ रेट आणि डेथ रेट माहिती असणं. बर्थ रेट आपल्याला सांगतं की एका पॉप्युलेशनमध्ये किती मुलं ऍड होतात, तर डेथ रेटमध्ये आपल्याला कळतं की एका पॉप्युलेशन मधून किती लोक बाहेर जातात. ठीक आहे. तर डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरीमध्ये मुख्यतः 4 स्टेजेस असतात. यातील पहिली स्टेज म्हणजे हाय स्टेशनरी स्टेज. हाय स्टेशनरी स्टेज ही मानव उत्क्रांती मधली सगळ्यात पहिली स्टेज होती, जिथं बर्थ रेट आणि डेथ रेट दोन्ही हाय होतं. जसं आधीच्या काळी आपण बघायचो की लोकांना 6-7, 7-7, 8-8 मुलं व्हायची, तर त्यावेळी डेथ रेट जास्त होता आणि बर्थ रेट ही जास्त होता. त्यामुळे त्या टाइम मध्ये पॉप्युलेशन थोडं कमी होतं. यानंतरची महत्वाची स्टेज म्हणजे अर्ली एक्सपांडिंग स्टेज. तर अर्ली एक्सपांडिंग स्टेज मध्ये हेल्थच्या बेटर फॅसिलिटीज यायला लागल्या, मेडिकल फॅसिलिटीज इम्प्रूव्ह झाल्या, त्याबरोबर इकॉनॉमीमध्ये इम्प्रुव्हमेंट झाली. त्यामुळे डेथ रेट कमी झाला तर बर्थ रेट हायच राहिला. तर या रिझनमुळे पॉप्युलेशन मध्ये एक्सप्लोजन झालं. तर ह्या स्टेजला आपण पॉप्युलेशन एक्सप्लोजन स्टेज ही म्हणतो. तर ही घाना किंवा बांगलादेश यासारख्या देशामध्ये आता आपण पॉप्युलेशन एक्सप्लोजन स्टेज बघतो. यानंतरची तिसरी स्टेज म्हणजे लेट एक्सपांडिंग स्टेज. तर लेट एक्सपांडिंग स्टेज मध्ये जो डेथ रेट आहे तो कमीच असतो, पण त्याबरोबर बर्थ रेट सुद्धा कमी होतो. तर याचं कारण काय आहे, तर इकॉनॉमी मध्ये डेव्हलपमेंट होते. या डेव्हलपमेंटमुळे फॅमिली छोट्या छोट्या व्हायला लागतात, लोक फॅमिली प्लॅनिंग करतात, त्यामुळे बर्थ रेट कमी कमी व्हायला लागतो. तर कोणीतरी म्हटलेलं आहे की इकॉनॉमी इज द बेस्ट कॉन्ट्रासेप्टिव्ह. जसजशी सोसायटी डेव्हलप होत जाते तसा बर्थ रेट कमी होत जातो. तर मोस्टली डेव्हलप कंट्रीज ज्या आहेत जसं USA याच्यामध्ये बर्थ रेट कमी कमी होत चाललेला आहे. यानंतरची फायनल स्टेज म्हणजे लो स्टेशनरी स्टेज. तर लो स्टेशनरी स्टेज मध्ये बर्थ रेट आणि डेथ रेट दोन्ही कमी असतो. तर मोस्टली ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत जसं जर्मनी, जपान यामध्ये युजली लोक आता लग्न करण्यासाठी प्रेफरन्स कमी आहे. तर ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत जसं की जर्मनी, जपान, इथे एक नवीन कन्सेप्ट यायला लागलाय ज्याला आपण डिंक म्हणतो, म्हणजे डबल इन्कम नो किड्स. तर इथं लोक फॅमिलीकडे कमी फोकस करतायत आणि करिअर ग्रोथ कडे जास्त फोकस करत आहेत. तर अशा कंट्रीजमध्ये पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट कमी होत जातो. त्यानंतर ओल्ड एज पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे. यानंतर काही सायंटिस्ट आहेत जे म्हणतात की यानंतरची पुढची स्टेज आहे ती डिक्लायनिंग स्टेज आहे. तर या डिक्लायनिंग स्टेज मध्ये बर्थ रेट हा ऍक्च्युअली डेथ रेट पेक्षा पण खाली जातो आणि ऍक्च्युअली पॉप्युलेशन श्रिंक व्हायला लागतं. तर काही कंट्रीज मध्ये तसं पण होतंय. युरोपियन कंट्रीज आहेत काही ज्याच्यामध्ये पॉप्युलेशन श्रिंक होताना दिसतंय. तर डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी मधून आपल्याला एक सत्य कळतं की जसजशी इकॉनॉमी डेव्हलप होत जाते, जसजसे लोक जास्त एज्युकेट होत जातात, तसतसं पॉप्युलेशन स्टॅबिलाइज होत जातं. यासाठी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि एज्युकेशनल ग्रोथ यामध्ये बॅलन्स साधणं गरजेचं आहे. थँक्यू.